अकोला महापालिकेनं 20 जानेवारीपासून सुरू केलेल्या शास्ती अभय योजनेचा लाभ घेत शहरातील थकीत मालमत्ता करधारकांकडून गेल्या 25 दिवसात 20 कोटी रुपये थकीत मालमत्ता कर महापालिकेनं वसूल केला। तर यापूर्वी कर वसुलीचा कंत्राट दिलेल्या स्वाती इंडस्ट्रीज या कंपनीनं गेल्या 9 महिन्यात केवळ 34 कोटी वसुली केली असल्याचं वास्तव समोर आलंय। कर वसुलीसाठी खासगी कंपनीची नियुक्ती करून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कुणाचे हित साधले हे मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कर वसुलीच्या लक्षणीय कामगिरीवरून सिद्ध केलंय। महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराचा भरणा करणे नागरिकांना सोयीचे व्हावं या दृष्टीनं महापालिका आयुक्त प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशान्वये 20 जानेवारीपासून शास्ती अभय योजना सुरू केली। आजपर्यंत या योजनेचा लाभ घेत थकीत मालमत्ताधारकांनी गेल्या 25 दिवसात 20 कोटी रुपये थकीत मालमत्ता कर भरला असून आजपर्यंत चालू आर्थिक वर्षात 54 कोटींची मालमत्ता कर वसुली झाली। यातील 34 कोटींची वसुली यापूर्वी कंत्राटी तत्वावर नियुक्त स्वाती कंपनीनं 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2024 या 9 महिन्याच्या काळात केली आहे। 31 डिसेंबर 2024 रोजी स्वाती कंपनीचा मालमत्ता कर वसुलीचे कंत्राट रद्द झाल्यानंतर 1 जानेवारी 2025 पासून मालमत्ता कर वसुलीचे काम महापालिकेचे कर्मचारी करत आहेत। 31 मार्च 2025 पर्यंत 196 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेपुढे आहे। त्यामुळे आयुक्त प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी 20 जानेवारीपासून अभय योजना सुरू केली आहे। आयुक्तांनी शास्ती अभय योजना 20 जानेवारीपासून सुरू केली असून 15 फेब्रुवारीपर्यंत महापालिकेनं 20 कोटी रुपयांची वसुली केली आहे।